नोंदवलं होतं स्पर्धेतील. आले फलटणचे बन्नेश्वर समालोचक आपलं आगमन होत आहे. वेलकम सर. सातारा पोलीस हे दमदार गड मैदानात ओपनर बॅट्समन आलेले आहेत. सागर भोसले पहिलं षटक सुरू होत आहे. आम्ही स्वतःचं पहिलं षटक संघाचं पहिलं षटक घेऊन होतो प्रवीण करून. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय. कर्णधार प्रमोद सावंत क्षेत्ररक्षणात थोडा बदल करतात. जिल्हाधिकारी देशात क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 16वे अंतिम सामना सुरू होत आहे. पहिलं षटक घेऊन होतो अमित प्रवीण करून. पहिलं षटक टाकतो अमित. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. फलंदाजी करतोय सागर भोसले आणि रमेश माने स्ट्राईक देतोय. रमेश माने स्ट्राईक देतोय. अमित गोलंदाजी करतोय. हा चेंडू चांगला चेंडू थोडा चांगला तटकवलेला आहे. एक धाव तर मिळते आहे. पहिल्या दुसरी धाव एक धाव समाधान मानावं लागतंय. ह्या एक धावाबरोबरच सातारा पोलीस ए खाते खोललेलं आहे. बिनबाद 1 अतिशय सावध आणि सुरक्षित सुरुवात झालेली आहे. सातारा पोलीस संघ ए. अमित गोलंदाजी करतोय. स्वतःचं पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन होतोय. पहिलं एंड करून अमित. हा चेंडू अमितांचा थोडा चांगला तडकवला आहे. फलंदाज सागर यांनी स्क्वेअर लेवल तडकवला होता. 1-2 धावा मिळतात. थोडंसं गचाळचक तर म्हणता येईल. 2 धावा मिळतात सातारा ए संघाला. 2 धावा मिळतात सागर यांना. या 2 धावाबरोबरच संघाची धावसंख्या होते 3. आता ते सावध सुरेख फलंदाजी करतायत. मागच्या उपांत्य सामन्यामध्ये त्यांनी दमदार आताच देखील होते चौका षटकारांची. साते सागर खेळतात. सागर भोसले गोलंदाजी करतो अमित. हा चेंडू फुलटा चेंडू चांगला केला. चेंडू सीमारेषे पार जातोय. मिड ऑनच्या डिजेला हा षटकार. पहिला षटकार सागरच्या बॅटमधून पहिला षटकार मिळतोय सातारा पोलीस ए संघाला. अतिशय सुरेख दमदार सुरुवात होते. एक आताच बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे चौकार षटकारांचे. अमितने हात टाकलेला थोडासा फुलटॉच सुरू चेंडू म्हणता येईल आणि तेवढा चांगला तडकवला आहे सागर भोसले यांनी. चेंडू सीमा पार होतोय. हा षटकार अनिल सोनवणे व्हाईस चेअरमन कालिका नागरी पतसंस्था कराड मर्यादित आपले सगळे स्वागत आहे. मॅनेजर साहेब विवेक वेळापुरे आपले स्वागत आहे. सगळे स्वागत आहे. हा चेंडू अमितांचा चांगला चेंडू होता. तेवढा चांगला केल्याचा प्रयत्न. धाव काय मिळत नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. अमित स्वतःचं पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. तरुण एंड करून फलंदाजी करतोय सागर. हा चेंडू अमित यांचा फुलटा चेंडू तेवढा चांगला तडकवलेला आहे. स्ट्रेट आहे म्हणावं लागेल. चेंडू सीमारेषे पार होतोय. 4 धावा. अमितचा हा फुलटॉस बॉल तेव्हा चांगला तडकवलेला सागर भोसले यांनी. सागर भोसले अतिशय सुरेख दमदार फलंदाजी करतात. उपांत्य फेरीचे मॅन ऑफ द मॅच सागर भोसले. पहिलं षटक थोडंसं मागलं षटक म्हणता येईल आपल्याला. सातारा पोलीस संघास 2 एक षटकार 1 चौकार या षटकामध्ये नोंदवलं सागर यांनी. अतिशय सुरेख फलंदाजी करतात. आक्रमक पद्धतीने प्रसिद्ध आहेत सागर अमित पाहुण्यांकडून. हा चेंडू चांगला चेंडू तेव्हा चांगला तडकवला आहे. लेग स्टंपला लेग साईडला जातोय. 2 धावा मिळतात. थोडस गचाचं म्हणता येईल. हा 2 धावा बरोबर षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर सातारा पोलीस ए धावसंख्या होते
बिनबाद 15. पुढील समालोचन करतील माझे सहकारी मित्र मन्ने सर. धन्यवाद साहेब. पोलीस विरुद्ध पोलीस ब हा रंगलेला हा फायनलचा थरार आपल्याला ऐतिहासिक छत्रपती शाहू क्रीडा संकुल इथं पाहायला मिळतोय. आणि या पहिल्या षटकामध्ये सागर भोसले आणि रमेश माने यांनी एक आक्रमक फलंदाजी केली आणि 15 धावा वसूल केलेल्या आहेत. 8 षटकांचा हा सामना आहे आणि या 8 षटकांच्या 6 आहेत का? ओके, 6 षटकांचा सामना आहे. सॉरी, मगाशी म्हटले होते 8 षटकांचा घ्यायचा आहे, त्यामुळे थोडं वेळाभावी 6 षटकांचा घेतलाय. तर 6 षटकांचा हा सामना आणि सागर मोरे गोलंदाज. ज्या फलंदाजानं मगाशी 12 चेंडूने 31 धावांचं लक्ष होतं ते 6 चेंडूने 8 धावा इतकं आणून ठेवलं. म्हणजे एका षटकामध्ये त्यांनी 23 धावा वसूल केल्या होत्या. 23 धावा कुठल्या होत्या आणि आपल्या दमदार फलंदाजीनं फायनलचा प्रवेश मिळवून दिला होता. इथं मात्र जोरदार भिरकावून दिलाय, मैदानाच्या बाहेर चेंडूवर केलाय जोरदार प्रहार. हा आला षटकार, 6 धावा. रमेश माने गेली 16 वर्ष हा फलंदाज आपल्या पोलीस या संघाकडून नेहमीच सलामीसाठी येतो आणि सलामी करत असताना ताबडतोब फलंदाजी करत असतो. जबरदस्त आक्रमक अशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. रमेश माने या फलटण सातारा टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या खेळाडूचा खूप मोठा दबदबा आहे. तो रमेश माने मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि दाखवून दिले आहे की इक्के दुक्के नहीं, हम चौके छक्के लगाएंगे, आए हैं जीतने, बस जीत कर ही जाएंगे. बघूया सागर काय करताय. जबरदस्त कमबॅक, कमालीचं कमबॅक. नेहमी एकमेकांसमोर आणि एकमेकांबरोबर खेळत असताना आज एकमेकांच्या विरोधात खेळताना आक्रमण आणि प्रति आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. रमेश माने यांनी पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं, परंतु तितकं जबरदस्त कमबॅक केलं, तितकं जबरदस्त प्रति आक्रमण केलं सागर मोरे यांनी. सागर मोरे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू पोलीस ब संघाकडून. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिळापला. क्षेत्ररक्षक खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं रमेश माने यांना. तर स्ट्राईकवर सागर भोसले अतिशय तंत्रशुद्ध आणि आक्रमकता यांचा मिलाप असणारा हा खेळाडू. इथं मात्र इनसाइड आउट आणि इनरेज लागली आणि फलंदाज रिओ घेतलेला आहे. सागर भोसले इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन येस्टनवर आदळले का? आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज कोण होते फलंदाजीसाठी? नवीन फलंदाज पोलीस दल. फलंदाजाचं नाव चेतन बगाडे. 6
षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर सूरज मोरे यांच्यावर रमेश माने यांनी केलेलं आक्रमण निर्मिती क्षेत्रामध्ये जबरदस्त षटकार खेचला होता आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर मात्र एक डॉट टाकला, त्यानंतर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि एकाच धावेवरती समाधान मानून नॉन साईकला गेले होते रमेश माने. त्यानंतर सागर भोसले साईकवर आले आणि इनसाइड आउट इनर एज लागली आणि विकेट गमावले सागर भोसले यांनी. बघूया आता फलंदाज चेतन, गोलंदाज सागर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सागर मात्र आता आपल्या लईमध्ये दिसतोय. मगाशी फलंदाजीमध्ये आपल्या संघाला एक घणाघाती फलंदाजी करून एक मोठा विजय मिळवून दिला. 12/31 धावांचं एक भलं मोठं आव्हान पार करण्यामध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचलला आणि दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही आहे. आता बघूया काय करतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा एक वेगाने टाकलेला चेंडू समजला नाहीये फलंदाजाला आणि स्ट्राईकवर आता रमेश माने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 धावा आणि पुढचं समालोचन करतील. धन्यवाद सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सातारा पोलीस धावसंख्या होते 1/22. अतिशय सावधानाची सुरुवात झालेली आहे. आपलं संघाचं 3रं षटक स्वतःच स्वतःच पहिलं षटक व संघाचे 3रं षटक घेऊन आले प्रशांत. अतिशय दमदार असे गोलंदाज सातारा पोलीस दलाचे. फलंदाजी करतात रमेश. फलंदाजी करतात, गोलंदाजी करतात प्रशांत. पवनेन करून पाहूया आपल्या संघाकडे काय योगदान देतात. प्रशांत माने आपलं वैयक्तिक पहिलं संघाने 3रं षटक घेऊन आले. फलंदाजी करतात रमेश माने, ओपनर बॅट्समन. 2रं षटक, 2ऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रशांत पवनेन करून घेऊन येत आहेत. जिल्हाधिकारी चषक 2025 पर्व 16वे आणि युट्यूबद्वारे याचं प्रेक्षेपण होतंय. सातारा टेनिस 70 अतिशय दर्जेदार व प्रेक्षणीय असे प्रेक्षेपण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. 5 क्षेत्ररक्षक सध्याच्या बाहेर आहेत. रमेश फलंदाजी करतात, गोलंदाजी करतात प्रशांत. पहिला चेंडू प्रशांत यांचा. हा चेंडू फुलटॉस घेतला, तेव्हा चालून तडकाचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने गेला. 1 धाव मिळते. दुसरा प्रयत्न असफल असा, धाव मिळत नाहीये. एका धावावर समाधान म्हणावं लागतंय. अतिशय सुरेख असं म्हणावं लागेल. फटका पॉईंटच्या दिशेने मारला होता. 1 धाव काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. अंतिम सामना सातारा पोलीस सातारा पोलीस दल असा तटेचा व रोमांचक असा होणारा सामना. प्रशांत आपलं पहिलं षटक. हा चेंडू इन्सिंग पद्धतीने म्हणावं लागेल. चेंडू स्थिरावतो यष्टिरक्षकाच्या हातात. सुरेख गोलंदाजी करतो प्रशांत. इनस्विंग आउटस्विंग अतिशय सुरेख गोलंदाजी करतात प्रशांत. 2रं षटक घेऊन आले संघासाठी पवनेन करून प्रशांत. हा चेंडू तेवढा चालून तडकाचा प्रयत्न. चेंडू स्थिरावतो यष्टिरक्षकाच्या हातात. धाव काय मिळत नाहीये. निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. थोडी सावधगिरीने सुरुवात होते पोलीस दल ए संघाची. पहिल्या षटकामध्ये अतिशय धडाकेबाज फलंदाजी केली. 2रं षटक. हा चेंडू 3रा. हा तेवढा चांगला तडकाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तेवढा चांगला आढळलाय. 1 धाव मिळते. एका धावेचं समाधान म्हणावं लागतं. एका धावेबरोबरच सातारा पोलीस संघ जिल्हा ए धावसंख्या होते
24 1/24. प्रशांत स्वतःचं पहिलं संघाकडे तिसरं षटक घेऊन आले. अतिशय दमदार सुरेख आणि लेन्सवर गोलंदाजी करतात. प्रशांत हा चेंडू तेवढा चांगला तडकवला आणि हा जातोय चेंडू सत्तर आता जेल सोडलेला आहे. विकेटला मारला चेंडू. क्षेत्ररक्षकाला झेल काय घेता आलेलं नाहीये. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. चेंडू हातात स्थिरावला असता पण तो झेल सोडलेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो प्रशांत. परमनंट करून हा चेंडू तेवढा चांगला तडकवलेला आहे. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक हातात चेंडू जाते. एक धाव मिळते. सातारा पोलीस ए संघास तिसरं षटक संपते. या तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते 1/26. पोलीस समालोचन करतील म्हणजे सहकारी मित्र बन्नी सर. धन्यवाद साहेब. आपण बघितलं या षटकामध्ये एक चान्स बनला होता. प्रशांतने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि रमेश माने जे निर्विकेटला काव कॉर्नरमध्ये सोमा यांच्याकडून झेल टिपण्यामध्ये झालेली कसूर असाच एक किस्सा साहेब मला आठवतोय. रोहित शर्मा जेव्हा खेळत होता आणि तिसऱ्या परिणामानं त्याचा 4 धाब्यांवरती झेल सोडला होता. त्यानंतर रोहित शर्मानं 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीनं 264 धावा कुठल्या होत्या. इथं आता आपल्याला पाहायचं आहे की रमेश माने यांच्याकडे ती ताकद आहे. सागर मोरे आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि रमेश माने यांच्याकडे मी पुन्हा एकदा जातो की त्यांच्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. मैदानाच्या बाहेर प्रत्येक चेंडू भिरकावून देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. त्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान दिलं तर निश्चितपणे हे जीवनदान किती महागाचं ठरतंय हे आपल्याला काही क्षणांमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे. सागर लांब आपला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यानं क्षेत्ररक्षण करण्यावर भर दिला आणि आता ज्यांना जीवनदान भेटलंय आणि जीवनदानाचा कितपत उपयोग करतायत. कारण क्रिकेटमध्ये जर त्याला काय महत्व नसतं. कॅच टिपला असता तर झेल टिपला असता तर. रमेश माने पुन्हा एकदा अपील होतंय परंतु सागर मोरे आपण बघितलं मागच्या सेमीफायनल मध्ये ज्यांनी एक अप्रतिम असा विजय खेचून आणला होता. अशक्य वाटणारा विजय खेचून आणला होता आणि तो जो आत्मविश्वास असतो ना तोच खरं तर यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास कारणीभूत ठरत असतो. सागर मोरे यांचा आत्मविश्वास 100% यशाच्या यशस्वी शिखरावर विराजमान आहे आणि सामना करतो रमेश माने. आता मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु सागर मोरे यांचा आत्मविश्वास इतका आहे की रमेश माने सारख्या एका दादा फलंदाजाला दिग्गज फलंदाजाला रोखण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा लगातार 4 डॉट टाकण्यामध्ये यशस्वी होतोय आणि सागर मोरे हा एक अतिशय युवा फलंदाज आहे. तर फलंदाज आणि गोलंदाज आहे तर रमेश माने हे अतिशय अनुभवी फलंदाज आहे. म्हणजे युवा आणि अनुभव यांचा हा चाललेला सामना यांचं रंगलेलं रंग आणि सागरसाठी मी एवढंच म्हणेन की झुकते है पर्वत भी कहीं कहीं. आणि जबरदस्त कम बॅक करतोय आता मात्र फलंदाज शिनवर केला जोरदार प्रहार. हा आला षटकार 6 धावा. षटकार रमेश माने यांना किती वेळ तुम्ही थांबवू शकता, किती वेळ रोखून धरू शकता. जीवनदानानंतर सागर मोरे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु गोलंदाजाला थोडीशी झालेली चूक षटकार वसूल केला रमेश माने यांनी. सागर मोरे बघूया तयार आहे, पुन्हा एकदा तयार आहेत रमेश माने. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. शापिल पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा
षटक मात्र अतिशय किफायती टाकण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. जरी हा षटकार खाल्लेला असला तरी देखील फक्त 7 धावा दिले आहेत. म्हणजे सागर मोरे यांच्यासाठी मगाशी मी जे म्हणत होतो की रुकते है पर्वत भी कहीं कहीं, झुकते है दरिया भी कहीं कहीं, मगर रुकती नहीं रवानिया और झुकती नहीं जवानिया. हा अतिशय युवा असणारा फलंदाज सागर मोरे गोलंदाजीसाठी आपल्या संघाला निश्चितपणे किफायती षटक टाकण्यामध्ये यशस्वी झाला आहे. श्री संतोष भांबरे साहेब सातारा, सल्लागार श्री कालिका देवी पतसंस्था शाखा सातारा आणि उद्योजक MIDC सातारा यांचं या जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चेतन बगाडे सर रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ आणि जिल्हा शाखा सातारा आयोजित जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 16वे आणि या सामन्यांचा आनंद लुटत आहेत सर्व प्रेक्षक. आणि या स्पर्धेचे जे उद्घाटक होते ते आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री संतोषजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री MM उर्फ भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र मुंबई यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला होता. आणि आज या अंतिम सोहळ्याकडे आपण मार्गक्रमण करत आहोत. फायनलचा हा थरार सातारा पोलीस दल विरुद्ध सातारा पोलीस दल यांच्यामध्ये रंगतोय सामना. आणि चेतन बगाडे रिटायर हट झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज आलेले आहेत निलेश. तर गोलंदाज प्रशांत ज्यानं मागचं षटक अतिशय जबरदस्त टाकलं होतं आणि रमेश माने यांना झेल देण्यास भाग पडलं होतं, परंतु सोमय यांच्याकडून झालेली चूक आणि त्यानंतर एक षटकार खेचण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत रमेश माने. बघूया आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मगाशी आपण बघितलं 12 चेंडूमध्ये 31 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं आणि सागर मोरे यांनी फक्त 8 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्या होत्या. या दरम्यान पुढचं समालोचन करतील आमचे मित्र श्री प्रशांत साहेब. धन्यवाद सर. 5वे षटक स्वतः 2रे षटक घेऊन आले प्रशांत परभणीकडून. फलंदाजी करतात निलेश, धडकेबंद फलंदाज उंचपुरे पोलीस दलातील खेळाडू. गोलंदाज करतो प्रशांत, स्वतःचं 2रे षटक. संघामध्ये 5वे षटक घेऊन आलाय परभणीकडून. क्षेत्ररक्षणामध्ये असे बदल करतोय. हा चेंडू प्रशांतांचा खेळतोय निलेश. हा चेंडू तेव्हा चांगला चेंडू आले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाऊल गोल होतोय का, पण हा झेल काय होत नाहीये. 2 धावा मिळतात निलेशांना, 2 धावा मिळतात पोलीस दल संघाला. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते 35. 1 बाद 35. 5वे षटक सुरू आहे. आजचा होणारा अंतिम सामना सातारा पोलीस दल विरुद्ध सातारा जिल्हा पोलीस A. 35. 5वे षटक घेऊन आले प्रशांत. 1 चेंडूचा खेळ झाला. 5व्या षटकामध्ये फलंदाजी करतायत निलेश, अतिशय सुरेख दमदार असे फलंदाज, धडकेबंद फलंदाज प्रशांत. गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात निलेश. हा चेंडू थोडा चांगला चेंडू चांगल्या रीतीने मारण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा, पण चेंडू स्थिर राहतो यष्टीरक्षकाच्या हातात. धाव काय मिळत नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. प्रशांत असेच सुरेख लाईन अँड लाईन गोलंदाजी करतायत आज. प्रशांत स्वतः 2रे षटक, संघाचं 5वे षटक घेऊन परभणीकडून. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. मारण्याचा यशस्वी प्रयत्न, निर्धाव पद्धतीचा चेंडू, धाव काय मिळत नाहीये, धावसंख्या वाढत नाहीये. प्रशांत असेच सुरेख लाईन अँड लाईन गोलंदाजी करतात. त्यांना तेवढे साथ देतात सागर व इतर गोलंदाज. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण लावलंय स्वतः कर्णधार प्रमोद सावंत यांनी. हा चेंडू प्रशांत यांचा. हा चेंडू अतिशय चाकवाडीचा चेंडू होता, स्लो पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. आणि हा फलंदाज धावचीत होतोय परत पॅडीमध्ये. चेंडू काय कळाला नव्हता. निलेश सर यांना अतिशय सुरेख चेंडू म्हणता येईल प्रशांत यांचा.
निलेश धावशेकर मैदानातून परततात पायऱ्यांकडे. दुसरा धक्का बसतो पोलीस दल ए संघास. संकेत माने नवीन फलंदाज मैदानात उतरले. 5वा षटक सुरू आहे. त्यानंतर निर्णायक 6वं षटक होईल. सामना 6 षटकांचा राहील. 35. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करताय सातारा पोलीस दल. क्षेत्ररक्षक व गोलंदाजी तेवढे साथ मिळते सर्वांना. दोन्ही संघ पोलीस आहेत. अतिशय रोमांचक व अभेद्य हा सामना होईल. आजचा होणारा अंतिम सामना जिल्हाधिकारी चषक 2025 पर्व 16वे. प्रशांत स्वतःचं दुसरं व संघाचं 5वा षटक घेऊन आलाय पायरणींकडून. हा चेंडू प्रशांत यांचा. चांगला चेंडू तर्काचा प्रयत्न. चेंडू जातो आरोप क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पर्व कॅच होतोय का की जेल का झालेलं नाही आहे. जेल सुटतो. 2 धावा मिळतात पोलीस दल ए संघास. या 2 धावसंख्येबरोबर आहे संघाची धावसंख्या होते 37. अतिशय सुरेख असे गोलंदाजी करतात प्रशांत. चौका षटकार का मारून देत नाही आहेत फलंदाजांना. थोडंसं जपून ठेवलेलं आहे त्यांनी. प्रशांत सतत दुसरं व संघाचं 5वं षटक घेऊन आले. त्यानंतर शेवटचं 6वं षटक होईल. सामना 6 षटकांचा होईल. रमेश माने फलंदाजी करतायत. प्रशांत गोलंदाजी करतोय. हा चेंडू लेफ्टच्या बाहेर. अतिरिक्त नाहीये. हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. लेफ्टच्या बाहेर होता. रमेश माने मारण्याचा बरोबर प्रयत्न केला. व चेंडू स्थिर होतो यष्टीरक्षकाच्या हातात. 1 अतिरिक्त धाव मिळते पोलीस संघास. 38 2 मध्ये 38. हा चेंडू प्रशांतचा. पुन्हा लेफ्टच्या बाहेर चेंडू. अंपायर डिसिजन व्हाईल. अतिरिक्त धाव मिळते पोलीस दल ए संघास. प्रशांत थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतात. लेफ्टच्या बाहेर मारा करतात. प्रशांत यांनी अंपायर डिसिजन फायनल डिसिजन होईल याची नोंद घ्यावी खेळाडूंनी. अतिरिक्त वाईड हा चेंडू. अतिरिक्त धाव मिळते संघास. संघाची धाव संख्या 39 39. लॉस ऑफ 2 विकेट्स. हा चेंडू प्रशांत यांचा. चांगला चेंडू. चांगला तडकाचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला गेला होता. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार प्रमोद सावंत. 1 धाव करू शकले नाही आहेत. या 1 धाव बरोबर प्रशांत यांचे षटक संपते. या 5 षटकानंतरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 40. 2 बाद 40. पुढे समालोचन करशील माझे सहकारी मान्य सर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. आणि एक समोरचा जो संघ आहे तो तुल्यबळ संघ आहे. दोन्ही एकमेकांचे बंधू आहेत, भाऊ आहेत. आणि दोन्ही संघांमध्ये अतिशय आक्रमक फलंदाजांची फळी आहे. आणि जर निश्चितपणे हा सामना रोमहर्षक स्थितीत जायला हवा तर हे षटक या षटकामध्ये एक जोरदार प्रहार व्हायला हवा. गोलंदाजांवर हल्ला चढवायला हवा. आणि चौकाराने षटकारांची आतिषबाजी व्हायला हवी. तरच आपल्याला हा सामना रोमहर्षक स्थितीत गेलेला दिसेल. कारण आपण जर बघितलं मगाशी फलंदाजीमध्ये जी ताकद आहे समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे, तर सागर मोरे सारखा एक फलंदाज आहे, दादा फलंदाज आहे, ज्या 8 चेंडूमध्ये त्यांना 31 धावा कुठल्या होत्या अक्षरशः. आणि गोलंदाजांवर खूप मोठे लांब षटकार खेचले होते. आणि जर एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर रमेश माने यांना जे मिळालेले जीवनदान आहेत त्या जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल. जर हा सामना एक फायनलचा थरार आपल्याला इथं अनुभवायचा असेल तर बघूया. अनुभवी फलंदाज आहे रमेश माने, तर अनुभवी गोलंदाज आहे. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाज कोण आहे? सूरज. मैदानामध्ये सूर्यासारखा तळपतोय का रमेश माने त्या सूरजचा सूर्यास्त करतोय.
आपल्या फलंदाजीनं बघूया, आपल्याला पाहायला मिळेल. ताकद तर मोठी आहे या फलंदाजामध्ये, नाव मोठं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ हा ज्या दिवशी ज्याचा दिवस असेल तो खेळाडू खेळून जातो. आता बघूया गोलंदाजाचा दिवस आहे सूरजचा की फलंदाजाचा दिवस आहे रमेशचा. रमेश आणि सूरज यांच्यामध्ये रंगलेला हा थरार आहे, रंगलेले हे युद्ध आहे, रंगलेले हे द्वंद्व आहे आणि कोण विजयी ठरत आहे आणि विजयाची पताका कोणाच्या गळ्यात पडती आहे आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणांमध्ये. पहिला चेंडू, अमित चेंडूच्या खाली प्रेक्षक बनतोय दर्शक आणि दर्शक बनतायत खेळाडू. जबरदस्त. रमेश माने या खेळाडूला दिलेलं जीवनदान आहे आणि त्या जीवनदानानंतर त्यांनी मारलेला हा दुसरा षटकार आहे आणि अजून 5 चेंडू बाकी आहेत. चेंडू बाहेर गेलेला आहे, दुसरा द्यायचा आहे का बघा कमिटी. आपण हे पर्व 16व आहे आणि 16व्या वर्षामध्ये हे जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धा 2025 आणि नेहमीच दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि आयोजक असतात राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी संघटना. आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे 50,000 व फिरता चषक बौद्धवासी चंद्रबाई आप्पासाहेब कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप आप्पासाहेब कांबळे यांच्या सौजन्याने हे 50,000 रुपयांचे पारितोषिक आणि फिरता चषक असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 30,000 रुपये व चषक कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या सौजन्याने आणि या कालिका देवी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री अनिलजी सोनाने साहेब आणि मॅनेजर श्री विवेक वेळापुळे साहेब हे स्वतः इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने अगदी मनपूर्वक मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत आहे. तर तृतीय क्रमांक आहे 20,000 रुपये व चषक कैलासवासी सौ राजश्री सुरेश झांजुर्णे यांच्या स्मरणार्थ श्री महेश सुरेश झांजुर्णे यांच्या सौजन्याने. तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे 10,000 रुपये व चषक कैलासवासी शरद माधवराव पानसे माजी ज्येष्ठ क्रिकेट रणजी खेळाडू सातारा यांच्या स्मरणार्थ श्री सुनील शरद पानसे यांच्या सौजन्यानं. आपण बघतोय की दरवर्षी हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो या ऐतिहासिक छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एकत्र एका जीवानं खेळली जाणारी ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं जे आयोजन करत असतात या स्पर्धा समितीचे अध्यक्ष आहेत श्री चंद्रकांत गुरुजी आणि स्पर्धा समितीचे प्रमुख आहेत श्री प्रकाशजी गाडगे साहेब. या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो की हे दरवर्षी एक क्रिकेटची अनोखी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते, खेळायला मिळते. आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत आणखी एक सुधारणा केलेली आहे की 50,000 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि युट्यूब लाईव्ह जे 70 यांच्या सौजन्यानं सातारा टेनिस 70 आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये वाईट चेंडू रमेश माने अजून एकदा स्ट्राईकवर आहेत ज्यांनी पहिल्याच चेंडूवर लॉंग ऑनच्या डोक्यावरून अमितच्या डोक्यावरून एक अप्रतिम षटकार खेचला होता आणि आपले इरादे स्पष्ट केले होते की या षटकामध्ये पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाहेर भिरकावून दिलाय. चेंडूवर होतं जोरदार वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. रमेशच्या बॅटमधून निघालेला आणखी एक खणखणीत सनसनीत दणदणीत असा षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या 53 धावा. म्हणजे या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचलेले आहेत, एक चेंडू वाईट गेलेला आहे, अशा 13 धावा आलेल्या आहेत. आणि अजूनही षटकातले काही चेंडू बाकी आहेत. रमेश माने स्ट्राईकवर आहेत, त्यांना साथ देत आहेत संकेत माने. आपण बघतोय की जशी ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे तर 16व्या वर्षामध्ये कमीत कमी 12 पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर लगातार 3रा षटकार. रमेश माने यांना मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा उठवलेला फायदा. असंच आणखी एक जीवनदान ग्लेन मॅक्सवेल याला मिळालं होतं साहेब. आणि ग्लेन मॅक्सवेल यानं अफगाणिस्तानला या स्पर्धेतून बाहेर फेकलं होतं आणि फायनल मध्ये अतिशय विजेता ठरला होता, दिमागदार प्रवेश केला होता. तसाच हा फलंदाज रमेश माने ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाईल मध्ये फलंदाजी करणारा इथं जीवनदान मिळालंय रमेश माने यांना. आणि त्या जीवनदानानंतर मारलेले हे 4 षटकार निश्चितपणे कर्णधार प्रमोद सावंत यांना ते सारखं कॅच सुटलेला आहे सोमा यांच्याकडून, तो सारखा आठवत असेल, प्रत्येक षटकाला गणेश आठवत असेल. बघूया काय करतायत. आणखी चेंडू काय बाकी आहे.
3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 3 चेंडूंमध्ये लगातार 3 षटकार खेचले होते रमेश माने यांनी. आणखी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचून युवराज सिंग याच्या षटकारांची किंवा याच्या विक्रमाशी बरोबरी करतात का? युवराज सिंगने तेव्हा 12 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि ते एक रेकॉर्ड आहे. युवराज सिंगने 12 चेंडूमध्ये 50 धावा, ज्याचा वाढदिवस आहे 12 डिसेंबर. तो टी शर्ट घालतो, 12 नंबरची जर्सी घालतो आणि 2007चा T20 विश्वचषक असेल किंवा 2011चा वर्ल्ड कप असेल, या दोन्ही विश्वचषक जिंकून देण्यामध्ये ज्यांना सिंहाचा वाटा उचलला होता. 2011 मध्ये ज्याला कॅन्सर झाला होता, कॅन्सर असताना देखील, रक्ताच्या उलट्या होत असताना देखील तो मैदानामध्ये टिकून होता आणि आपल्या संघाला जोपर्यंत विजयी रथावर आरूढ करत नाही तोपर्यंत त्यानं मात्र आपली शस्त्र म्यान केली नव्हती आणि म्हणूनच मॅन ऑफ द सिरीज 2011चा तो असणारा युवराज सिंग. बघूया इथं 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचण्यामध्ये यशस्वी होत आहेत का? रमेश माने 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचलेले आहेत सूरज यांच्यावर. सूरज यांचा समाचार घेतलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहण्याचा त्यांचाच मानस आहे. त्यांना माहिती आहे की माझ्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी होती आहे. तर संकेत माने यांना त्यांनी पुन्हा एकदा परत पाठवलं आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचतायत का? आता मात्र ऑप्टिकच्या बाहेर असणार हा चेंडू आहे. पंच यांनी वाईट करार दिला आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सर्व खेळाडूंना विनंती राहील की त्यांनी मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाही. निर्णय देणारे पंच आहेत, खेळणारे खेळाडू आहेत, प्रेक्षकांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी मात्र मैदानामध्ये कोणीही जायचं नाही. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संतोष शिंदे, आपण जरा खेळाडूंना मागे घ्यायचंय, मैदानाच्या बाहेर घ्या. आपण बघतोय की पोलीस दलाचं या सर्व स्पर्धेवर कायमच एक वर्चस्व राहिलेलं आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या बाहेर क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शकाच्या भूमिकेत आहे, कारण रमेश माने यांनी लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखी एक अप्रतिम असा षटकार खेचला आणि हा त्यांचा जीवनदानानंतर मारलेला 5वा षटकार आहे. आणि त्यांनी दाखवून दिलंय की माझ्यासारख्या फलंदाजांना तुम्ही जर जीवनदान दिलं तर निश्चितपणे तुम्हाला मी पराजयाच्या खाईमध्ये लोटू शकतो. इतकी ताकद माझ्या बाहूंमध्ये आहे, इतकी ताकद माझ्या बॅटमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धावा. रमेश माने 6वा षटकार जीवनदानानंतर मारलेला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 72 धावा. एक मोठे लक्ष उभं करण्यामध्ये यशस्वी झाले. रमेश माने यांनी सूरज यांच्यावर चढवलेला हा हल्ला होता आणि इतका भयानक होता की या षटकामध्ये जवळजवळ त्यांनी 30 धावा कुटलेल्या आहेत आणि 31 धावा आणि एक मोठं धावसंख्या उभारण्यामध्ये ज्या कामगिरीसाठी रमेश माने यांना पाठवलं होतं आणि जरी अडखळत सुरुवात केली होती, एक जीवनदान मिळालं होतं, पण जीवनदानाचा त्यांनी इतका जबरदस्त फायदा उठवला आणि एक सन्मानजनक स्कोअर उभा करण्यामध्ये एक सिंहाचा वाटा उचलला. रमेश माने सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर निश्चितपणे एक मोठ्या धावसंख्येकडे आपल्या संघाला घेऊन गेले. 49 धावा. रमेश माने यांनी अतिशय अप्रतिम अशी खेळी केली आणि शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 30 धावा कुठल्या. 5 षटकारांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बहारदार खेळ रमेश माने यांच्या बॅट मधून निघाला. रमेश माने यांनी 5 षटकार खेचले आणि 72 धावांचं 73 धावांचं लक्ष घेऊन आता पोलीस दल हा संघ मैदानात उतरणार आहे. फलंदाजीची ताकद मोठी आहे. सागर मोरे सारखा एक दादा फलंदाज त्यांच्याकडे प्रशांत आहे
आणि 72 धावांचं लक्ष्य. म्हणजे आपल्याला जो फायनल पाहण्याचा जो थरार होता, आपण बघितलं 5 षटकांपर्यंत हा सामना पोलीस दल या संघाकडे जातोय का असं वाटलं होतं, कारण धावसंख्या अतिशय कमी होती. परंतु रमेश माने यांनी सूरज यांच्या गोलंदाजीवर जो केलेला प्रहार आहे, जो केलेला हल्ला आहे, तो हल्ला निश्चितपणे त्यांना या सामन्यामध्ये घेऊन गेलेला आहे. आणि फलंदाजीची ताकद आहे, ती ताकद 72-73 धावांचं लक्ष्य निश्चितपणे पूर्ण करणारी फलंदाजी या संघाकडे, पोलीस दल या संघाकडे. आपण बघतोय 16वा पर्व चालू आहे जिल्हाधिकारी चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये, आणि दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं जातं. आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी देणारी ही स्पर्धा आपल्याला घेऊन येतात राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना. आणि अतिशय हा क्रिकेटचा एक मनमुराद आनंद लुटण्याचे 5 दिवस असतात. आणि क्रिकेटसाठी वर्षभर प्रॅक्टिस करणारे साऊंड माइंड साऊंड बॉडी असं म्हटलं जातं की सर्व खेळाडूंना सराव करण्यामध्ये उपयुक्त करणारी ही स्पर्धा आहे जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 16वे. आणि या 16व्या पर्वामध्ये जवळजवळ 12 पर्वांमध्ये जिल्हाधिकारी चषक जिंकण्याचं जे काम आहे ते पोलीस दल हा संघ करत असतो. कारण याचं सर्वात श्रेय जाईल तर त्यांच्या फिटनेस मध्ये असणारे सगळे खेळाडू आहे, रोजचा व्यायाम आहे आणि खेळ प्रॅक्टिसनच भरत असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं 16तल्या 12 पर्वांमध्ये विजेतापद मिळवलेला हा संघ आहे. परंतु आज फायनल मध्ये देखील पोलिसांचा दुसरा संघ, हा जो संघ आहे फलंदाजी करणार आहे, तो तरुणांचा संघ आहे. तर समोर ज्यांनी फलंदाजी केली, रमेश माने असतील, संकेत माने असतील, अमोल असतील, सागर भोसले असतील, हे अतिशय अनुभवी आहेत आणि वर्षानुवर्ष हा फायनल खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. परंतु तरुणांचा हा जो संघ आहे तो आता त्यांना सामना करणार आहे. कारण आपण बघतो हा फायनल जेव्हा होत असतो तेव्हा पोलिसांविरुद्ध फायनल मध्ये समोर असणारी टीम आहे ती निश्चितपणे थोडीशी फिटनेसच्या बाबतीत कमी असते आणि त्यामुळे हे खेळाडू सहज एखादी विजय घेत असतात साहेब. परंतु आज मात्र इथं तोडीस तोड, म्हणजे एक शेर आहे तो दुसरा 1.25 शेर आहे असं म्हटलं जातं. मग अमित असेल, सागर असेल, प्रशांत असेल, हे आक्रमक फलंदाज आहेत आणि तरुण विरुद्ध अनुभव यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आहे आणि यांच्यामध्ये रंगलेले युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये बघूया अनुभव कामाला येतोय की तरुण जिंकतायत किंवा युवा फलंदाज फलंदाजीमध्ये वर्चस्व स्थापित करतायत. काय वाटतंय आपणास प्रशांत सर? धन्यवाद सर. सामना दुसरी इनिंग थोडा वेळ सुरू होत आहे. अंपायर मैदानात जात आहेत. 17 पोलीस दल हे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर आपण जे आत्ता बोललात त्या अतिशय बरोबर आहे. हा सामना पोलीस विरुद्ध पोलीस जरी असला, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. शारीरिकदृष्ट्या मेंटली अतिशय चांगली सेवा बजावतात. खेळामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रावीण्य दाखवतात. दोन्ही संघातील खेळाडू दमदार आहेत. पाहूया शेवटी चेंडू बॅटचा खेळ आहे, कोण जिंकते कोण हरते ते. आता जो चर्चेचा असा रोमांचक असा सामना होईल. सामना 6 षटकांचा राहील. प्रथम फलंदाजी करताना 17 जिल्हा पोलीस ए संघानं 72 ही धावसंख्या उभारली. जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे 17 पोलीस दला संघास. 17 पोलीस दल लवकरच फलंदाजी मैदानात द्यायचं आहे. आपले ओपनर जोडे मैदानात पाठवायचे आहे. सामना लवकरच सुरू होईल. अंपायर मैदानामध्ये उतरलेले आहेत, क्षेत्ररक्षक उतरलेले आहेत. 17 पोलीस दल आपण फलंदाजी मैदानात पाठवायचं. बंदाचे फलंदाज अमित साळुंके, तुषार व अमित दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. 17 पोलीस सेवा संघ यांच्या मार्फत दराकी बंदाचे फलंदाज आहेत दोघे. अमोल त्यावेळी नेट करून स्वतःचं पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहेत. मागे उपांत्य फेरीच्या सामन्यात अमितने जी दमदार फलंदाजी केली, अतिशय अतिशय अथक पद्धतीने चौका षटकारांची केली. अमित असे ताकदवान खेळाडू शारीरिकदृष्ट्या अमित मैदानात आलेले आहेत. जिंकण्यासाठी पोलीस दला 73 धावांची आवश्यकता.
सामना अतिशय रोमांचक वाटीघाटीचा होणार आहे. 6 षटकांचा सामना होईल. पहिलं षटक सुरुवात आहे. आपला वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलेत अमोल. पहिल्यांदा एंड करून पुढे समालोचन करतील माझे सहकारी मदने सर. सलामी देत तुषार ढोपरे आणि अमित साळुंके. तुषार ढोपरे या खेळाडूविषयी मला सांगायचं होतं साहेब आपणास. हा खेळाडू फलटणमध्ये खेळतो आणि विमानतळाच्या मैदानावर किंवा PTPL मध्ये असेल, एक फलटण प्रीमियर लीग नावाची एक मोठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खूप मोठा दबदबा आहे. 22 चेंडूमध्ये 50 धावा ही याचं सर्वोच्च धावसंख्या म्हणण्याचं एक टार्गेट आहे. तोच खेळाडू मैदानामध्ये उतरतोय आणि अनुभव गोलंदाज अमोल घोरपडे. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलेला आहे नॉर्मनच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अमोल घोरपडे या खेळाडूविषयी देखील मला असं बोलावं असं वाटतं की या खेळाडूनं सातारा प्रीमियर लीग नावाची एक लेदर बॉलची टुर्नामेंट होती, सकाळ प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये शतक बनवणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी उतरलाय अमोल घोरपडे. अतिशय आक्रमक फलंदाज आहे, परंतु आज गोलंदाजीमध्ये काय कमाल करतोय. परंतु त्याच्या समोर आहे तो अतिशय युवा आणि अनुभवी बाहुबली फलंदाज अमित साळुंके. बघूया आता युवा वर्चस अनुभव कोण जिंकतंय, कोण फायनलचा थरार हा जिंकतोय आणि फायनलचा तो चषक आहे तो मिळवतोय, मानाचा करंड उंचावतोय. बघूया अमित विरुद्ध अमोल यांच्यामध्ये रमतोय सामना मिड विकेटला आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तानाजी नावाचा जो खेळाडू आहे हा देखील वर्षानुवर्ष आपल्या सातारा पोलीस दल संघाकडून खेळत असतो. अतिशय आक्रमक असणारा फलंदाज आहे तानाजी. फलटणमध्ये या देखील खेळाडूचं खूप मोठं नाव आहे. बघूया आता काय करतोय अमोल. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. अमोल वर्चस अमित. शॉपिंग पद्धतीच्या चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. आपण बघितलं 73 धावांचं लक्ष या मैदानावर तसं पाहिलं तर प्रशांसर जास्त नाहीये, कारण 12 सरासरी 12च्या धावसंख्येनं या मैदानावर धावसंख्या होऊ शकतात. परंतु इथं युवा विरुद्ध अनुभव या संघाला जो क्षेत्ररक्षण करतोय तो संघ पोलीस दल हा संघ जवळजवळ हा फायनल त्यांचा कमीत कमी 14वा फायनल असेल. 14तले 12 विजेते असतील आणि मग तो जो अनुभव आहे तो अनुभव इथं उपयोगी पडतोय की युवा फलंदाज उपयोगी पडतात. बघूया आणि पुन्हा एकदा लॉंगच्या क्षेत्रामध्ये तुषार यांनी खेळलेला हा ग्राउंड शॉट एकाच धावेवरती समाधान लागतंय. पहिलं जे षटक आहे हे अतिशय किफायत टाकण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेले, परंतु या षटकामध्ये अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अमित सारख्या खेळाडूला तुम्ही किती वेळ रोखून धरू शकता. परंतु अनुभव इथं कामाला येतोय की जो युवा फलंदाज अमित हा त्याच्यावर प्रहार करतोय हे पाहणं अतिशय औत्सुक्याचा विषय ठरेल. काय वाटतंय आपल्याला प्रशांत सर? बरोबर आहे सर. अमोल गोलंदाजी करतो पायलडाऊन करून चौथा चेंडू हा चेंडू अमितने धावतानंतर गोला स्ट्रोक म्हणता येईल आणि हा चौकार सीमारेषा पार करतो. हा स्ट्रेट डाऊन मारलेला हा चौकार अमितच्या बॅट मधून पहिला चौकार मिळतो सातारा पोलीस दलास. ह्या चौकाराबरोबर धावसंख्या होते 7. अमोलाने हा टाकलेला चेंडू पण तेवढा चांगले पण टाकलेला आहे. अमित यांनी सरांनी सांगितलं की अनुभव विरुद्ध तरुण ह्यात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, पोलीस आहेत, दोन्ही संघातले सर्व खेळाडू पोलीस आहेत. अतिशय रंगतदार असा होणारा सामना. हा चेंडू अमितने तेवढा चांगला केलेला आहे. लेगच्या दिशेने गेला चेंडू. एकदा मिळतोय, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाही करत. एकदा मिळतोय अमित यांना, एकदा मिळतोय पोलीस संघास. ह्या एकदा बरोबर संघ धावसंख्या होते 8. पहिलं षटक सुरू आहे. अमोल अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. पहिलं षटक संघासाठी वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन आले पहिलं करून. मागील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अमोल सर लेदरला अतिशय सुंदर फलंदाजी व गोलंदाजी करतात. सेंचुरी मारली होती तुम्ही सकाळ प्रीमियर लीग मध्ये, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अनुभव फार त्यांच्या पाठीशी आहे. फलंदाजी करतात तुषार. हा चेंडू चांगला चेंडू फलंदाजाचा कोणाला चेंडू स्थिर राहतो स्ट्रेचकडे. धाव का मिळत नाही आणि धावपटूचा चेंडू. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते 8. बिनबाद असे ते सावध सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला. दुसरा षटक सुरू होत आहे. पहिल्या षटकानंतर सातारा पोलीस संघ ची धावसंख्या होते 8. बिनबाद 8. अतिशय सावधगिरीची सुरुवात म्हणावी लागेल. अंतिम सामन्यामध्ये
आपल्याला अनुभव आणि युवा असे दोन्ही बघायला मिळणार आहेत. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत. आपली सेवा बजावत तेवढ्या ताकदीने आणि आवडीने खेळ खेळतात. सर्व खेळाडूंचे अभिनंदन. निलेश सर गोलंदाजी करतात. पेटे पण करून स्वतःचं पहिलं षटक व संघाचं दुसरं षटक घेऊन आले. उंचतरी खेळाडू निलेश अतिशय दमदार असे फलंदाज आहेत. निलेश सर आपलं पहिलं षटक घेऊन आले. त्यावरून पेट्रोल पंप करून फलंदाजी करतात. अमित निलेश सर पहिलं षटक पेट्रोल पंप करून. हा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. काहीच समजलं नाही या फलंदाजास. अमित यांना पाया लागून लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पॉईंटच्या दिशेला गेला चेंडू. एक धावावर समाधान मिळते अमित यांना. एक धावाची धावसंख्या वाढते. पुढील संघाची धावसंख्या होते 9. फलंदाजी करतायत तुषार. गोलंदाजी करतायत निलेश. पेट्रोल पंप यांकडून अतिशय सावध फलंदाजी करतायत दोघे. 73 धावांचं लक्ष आहे संघासमोर. पाहूया काय होतं. अतिशय रोमांचक असा होणार सामना. अंतिम सामना जिल्हाधिकारी चषक 2025 वर्ष 16वे. तुषार फलंदाजी करतायत. गोलंदाजी करतायत निलेश. हा चेंडू चांगला चेंडू त्याला चांगली तर्काचा प्रयत्न स्ट्राईक ड्रॉपमध्ये मारला. निलेशनेच अडत प्रयत्न केला पण त्याचा चेंडू अडत नाहीये. 2 धावा मिळतात. चांगले रनिंग विकेट म्हणता येईल आपल्याला. तुषार व अमित यांचं 2 धाव संख्या मिळतात. पोलीस संघास 2 धाव मिळतात तुषार यांना. या 2 धाव संघ धाव संख्या होते 11. दुसरं षटक सुरू आहे. निलेश षटकाचं पहिलं षटक व संघाचं दुसरं षटक घेऊन आले. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतोय. मिड ऑन थोडेसे मागे जात आहेत. 30 रिस्ट्रिक्शन सुरू आहे. शेवटचं षटक. हा चेंडू निलेशांचा फुलटॉस मधून घेतला आणि त्याचा नंतर केलेला आहे. 4 धावा. चेंडू सीमापार होतो. 4 धावा. आता जो सरोखा मारलेला तुषारांच्या बॅटमधून गेलेला चौकार. पहिला चौकार म्हणायला लागेल तुषारांचा. फुलटॉस चेंडू निलेशांच्याकडून तेवढा चांगला समाचार घेतलेला आहे. तुषार यांनी लेफ्ट हँड बॅटिंग करतात. आपल्या संघासाठी अमूल्य असे योगदान देत आहेत तुषार. आता जो सर्व फटका मारला क्षेत्ररक्षाला काहीच त्यांनी चान्स देऊन आलायचा. या 4 वेळेस संघाची धावसंख्या 4 वाढते. 2 बाद 15. दुसरं षटक सुरू आहे. निलेश स्वतःचं पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आले. पाहूया राहिला चेंडूमध्ये कोण वरचढ करतो तुषार की निलेश. अतिशय रंगतदार असा होणारा सामना. अंतिम सामना. निलेश स्वतःचं पहिलं षटक पेट्रोल पंप करून. तुषार फलंदाजी करतो. हा चेंडू फुल टाइम म्हणावा लागेल. तेव्हा त्यांना तडकाचा प्रयत्न. नो बॉल. अंपायर डिसिजन नाही ना. 1 धाव मिळतोय. 2 धाव मिळत आहेत. नो बॉल. फुलटॉस पद्धतीचा होता. कमरेच्या बॉल असल्यामुळे अंपायरने नो बॉल दिलेला आहे. नो बॉल. 2 धाव मिळालेले आहेत तुषार यांना. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन कृपया खेळाडूंनी नोंद घेऊ. अंपायर बघतायत रिव्ह्यू घेतात. थर्ड अंपायर रिव्ह्यू बघतात. अंपायर डिसिजन नो बॉल. कमरेच्या वर बॉल होता का बघतायत रिव्ह्यू. डोक्याच्या वरच्या लेवलना कुठं आला हो की पण आल्यावर कुठे थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. कमरेच्या वर होता. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. 2 धावा पळून काढल्या. फ्रेड मिळत्या तुषारांना. 3 धावा ह्या चेंडूमध्ये मिळालेल्या आहेत. तुषार फलंदाजी करतात. निलेश थोडेसे दिशाहीन गोलंदाजी करतात. फुलटॉसचा मारा करतात.
पेट्रोल पंप एंड करून निलेश गोलंदाजी करतायत. अंपायर काय देतात निलेश स्वतःचं पहिलं षटक वसंत दुसरं षटक घेऊन आले. 18 बिनबाद 18. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू बाकी आहेत. थोडस मागरं मानावं लागेल. 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. मिड ऑफ स्क्वेअर लेग फ्रीट. हा चेंडू जोराचा नंतर कोलाय. तुषार यांनी एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण यशस्वी. एक धाव मिळते. तुषारांना एक धाव मिळते. पुढे जर ए संघास व पुढे जलास एक धाव बरोबर संघाची धावसंख्या होते 19. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी. अमित फलंदाजी करतो. गोलंदाजी करतात निलेश. पेट्रोल पंप एंड करू. श्रीमती आदित्य भारद्वाज उपसंरक्षक पुणे विभाग यांचे स्वागत. अतिशय सुरेख मारला फटका मिडॉमच्या दिशेने. हा 4 धावा. चेंडू सीमा पार होतोय. पुढे समालोचन करतील माझे सहकारी मदने सर. थँक्यू प्रशांत सर. आपण बघतोय की हा जो सामना आहे धावगती राखायची होती 12ची आणि निश्चितपणे धावसंख्या आहे 23 धाव म्हणजे सरासरी 1 धाव कमी पडलेली आहे. परंतु जे युद्ध आहे ते मात्र मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजांमध्ये आणि क्षेत्ररक्षकांमध्ये. गोलंदाजांवर केलेला प्रहार आपण बघितलं. निलेश नावाचा जो गोलंदाज होता तो आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये खेळला आणि आंबेगाव प्रीमियर लीग ही पुणे जिल्ह्यात एक नामांकित स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीचा अनुभव असणारा हा गोलंदाज आहे निलेश. परंतु त्याच्या समोर जे फलंदाज होते ते निलेश तुषार ढापरे हे देखील फलटण प्रीमियर लीग मध्ये आपल्या फलंदाजीचा करिश्मा दाखवलेला फलंदाज आहे. परंतु आता मात्र प्रहार केला होता अमित साळुंखे यांनी. अमित हा देखील एक बाहुबली फलंदाज आहे आणि मैदानामध्ये अजून देखील लढाई बाकी आहे. 23 धावा झालेल्या आहेत 2 षटकांची. या षटकातला एक चेंडू बाकी आहे. बघूया या चेंडूवर काय प्रहार करतायत आणि हा सामना आहे जो अजून देखील दोन्ही संघांना समान संधी असणारा सामना आहे. फुल टॉस चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षक संकेत माने आणि त्यांच्याकडून चूक होणं अशक्य आहे कारण खूप मोठा अनुभव पाठीशी असणारा क्षेत्ररक्षक संकेत माने आज फलंदाजीला उशीर आला. परंतु संघनायकानं जी जबाबदारी दिली लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि हा निलेश यांनी जो आपला अनुभव होता तो पणाला लावला. आंबेगाव प्रीमियर लीगची मी तुम्हाला आत्ताच माहिती सांगितली. आंबेगाव प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातली एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले सगळे खेळाडू चांगले दादा खेळाडू तिथे फलंदाजी करत असतात आणि त्यांच्या समोर गोलंदाजी केल्यामुळे तो जो अनुभव आहे तो इथं कामाला आला. निलेश झांजळे यांना वैभव सावंत यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे विकेट बद्दल. निलेश यांनी अतिशय आणि रोख आलेले आहेत. निलेश सावंत खूप सुंदर गोलंदाजी केली आणि स्वतः कर्णधार प्रमोद सावंत मैदानात आहेत. आता बघूया जिंकण्याचं जे लक्ष होतं ते 72 धावांचं आहे म्हणजे सरासरी 12च्या धावगतीने धावसंख्या बनवायची आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 23 धावा. संघनायक प्रमोद सावंत. बघूया अजून तर सामना दोन्ही संघांना बरोबर समान संधी असणार आहे कारण धावसंख्या बनवायची 12च्या सरासरीनं आणि इथं झाल्या 2 षटकांमध्ये 23 धावा म्हणजे 1 धाव कमी आहे. परंतु मैदानामध्ये जो डावखोरा फलंदाज आहे तो अतिशय दादा फलंदाज आहे. फलटण तालुक्यामध्ये ज्याचं नाव आहे खूप मोठं नाव असणारा तो फलंदाज आहे. 22 चेंडू आणि 50 धावांचा रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे. फलटण प्रीमियर लीग ही नामांकित असणारी स्पर्धा आहे. तिथे देखील फलटणमध्ये सगळे दादा फलंदाज साधा गोलंदाजी करत असतात. त्यांच्या समोर हा तोडीस तोड फलंदाजी करत असतो. इथं संकेतच्या समोर काय करतोय तुषार विरुद्ध संकेत माने यांना फायनलचा जो अनुभव आहे तो खूप मोठा अनुभव आहे. बरेचसे फायनल सामने त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. हा 6 फूट उंचीच असणारा खेळाडू संकेत माने याच मैदानावर नेहमी सराव करत असतात आणि आज
युवा विरुद्ध अनुभव यांच्यामध्ये हा फायनलचा थरार आपणास पाहायला मिळतोय. आणि निश्चितपणे दोन्ही संघ, कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये, कारण तो सांगतोय की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. बघूया आता गोलंदाज जिंकतोय की फलंदाज जिंकतोय. संकेत माने विरुद्ध तुषार ढापरे. डावखुरा हा फलंदाज आहे आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये जो प्रसिद्ध आहे. याच दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. लॉंग ऑन मिड विकेट, लॉंग लेग आणि लेग स्लिप अशी ऑन साइडची क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि ऑप्टिकच्या खूपच बाहेर हा वाईड. पंच किरणजी जावळे गेली 25 वर्ष अंपायरिंगचा अनुभव असणारा पंच आहेत. क्रिकेटची सातारा जिल्ह्यातील क्रिकेटची सेवा करणारा हा अंपायर आहे. आणि त्यांचेच सहकारी श्री नितीनजी बनसोडे कायम. चेंडू गेलाय सीमा पार, या आल्या धावा 6 षटकार. आपणास म्हटलं होतं मी युवराज सिंगच्या स्टाईलनं फलंदाजी करणारा बॅट्समन इतका प्रतिमा या फलंदाजाचा. याच्या फलंदाजीमधून नेहमीच षटकारांनी चौकारांची आतिषबाजी होत असते. हा जो फलंदाज आहे, या फलंदाजांना रोखणं म्हणजे असं म्हटलं जातं, इस फलंदाज को रोकना मुश्किल नहीं, नामुमकिन है. असा हा तुषार ढोपरे आपला जो लढा आहे तो लढा देतोय आणि दाखवून देतोय समोरच्या संघाला की आए है जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. जिंकण्यासाठी आलोय आणि जोपर्यंत माझ्या हातात बॅट आहे तोपर्यंत मला कोणी रोखू शकत नाही. पुन्हा एकदा बघूया अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. प्लेयर्स लोकांनी कोणी दबाव आणू नका प्लीज. पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम राहणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे प्लेयरला कोणी पंचांशी वाद नाही घालायचा. बॅट्समन असेल किंवा गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल, कोणी. रोहित प्लीज मैदानात जाऊ नका. रोहित प्लीज. रोहित निकम. पंच निर्णय देतील तो मान्य करायचा दोन्ही संघातले खेळाडूंनी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही एकाच खात्याचे खेळाडू आहेत, त्यामुळे खेळाडू तुम्ही खेळा, एकमेकांवर राग काढू नका. मैदानात हा खेळ भावनेने खेळला पाहिजे. चला दोन्ही पंच बघतील आणि मग निर्णय देतील. दोन्ही पंचांनी निर्णय स्वतः बघून देतील ते. त्यामुळे कोणी मैदानामध्ये जाऊ नका किंवा कोणत्याही खेळाडूने एकमेकांची उज्जत घालू नका. खेळ हा खेळ भावनेने झाला पाहिजे. चला एकमेकांना काही बोलू नका. चला काय निर्णय फेअर डिलिव्हरी. चला संकेत माने यांचा हा चेंडू निर्धाव आहे. तुषार ढापरे यांनी आपण बघितलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक अप्रतिम षटकार खेचला होता आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं होतं संकेत माने यांनी. ऑफस्टिकच्या बाहेर होता, परंतु लढाई अजून मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू होतं जोरदार वजन, धावा मिळाला अर्धा डझन. तुषार दाखवून देतो या षटकारानंतर की फैसला न होने तक हार कैसे मान लूं, जंग अभी जीती नहीं, मैं अभी हारा नहीं. बघूया तुषार ढापरेच्या बॅटमधून निघालेला आणखी एक अप्रतिम असा षटकार. 6 धावा.
दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघातील खेळाडू अतिशय आक्रमक आहेत आणि आक्रमक फलंदाजीचा आणि आक्रमक गोलंदाजीचा नजारा आपल्या समोर पेश करत आहेत. आता बाहेर जाणारा हा चेंडू होता. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज संकेत माने. आपण बघतोय ऊन पावसाचा खेळ ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे ऊन पावसाचा खेळ षटकार आणि डॉट गेमचा खेळ चालू आहे. आत्ताच्या गोलंदाजीवर डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाले होते संकेत. आता मात्र ऑप्टिकच्या बाहेर गेलेला हा चेंडू वाईड. तुषार ढोबरे दोन चेंडूंवर 2 षटकार खेचले होते आणि जबरदस्त कमबॅक देखील घेतो संकेत माने यांनी. बघूया आता काय होत आहे पुढच्या चेंडूवर. आउटस्विंग चेंडू लगातार टाकत आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 37 धावा. म्हणजे जी धावसंख्या पाहिजे प्रशांत सर ती धावसंख्या मात्र बरोबर गाठलेली आहे आणि फक्त 1 विकेट गमावलेली आहे. म्हणजे जी लढाई आहे ही बरोबर चालली. 37 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत कारण त्यांना ट्रेनिंगच तसं दिलंय की शेवटच्या चेंडूपर्यंत लढाऊ वृत्ती जिजाऊ वृत्ती ही या दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 37 धावा. म्हणजे मागाशी पण बघितलं मगाशी 1 धाव कमी होती इथं 1 धाव जास्त झालेली आहे. म्हणजे 3 षटकानंतर धावसंख्या झालेल्या 37 धावा. जिंकण्यासाठी अजून हव्या आहेत 36 धावा. म्हणजे सरासरी 12ची धावगती राखायची आणि हे दोन्ही फलंदाज त्यांच्याकडे ती ताकद आहे 12 धावा सहज या मैदानावर होऊ शकतात. परंतु समोर जे गोलंदाज आहेत ते अतिशय अनुभवी असणारे गोलंदाज आहेत आणि युवा आणि अनुभव यांच्यामध्ये रंगलेला द्वंद्व. बघूया कोण जिंकतंय आणि फायनलचा जो विजयी चषक आहे तो कोणाच्या हातात पडतोय. विजयाचा जो करंडक आहे कोण उंचावतोय अनुभव की युवा फलंदाज की अनुभवाच्या जोरावर निश्चितपणे ह्या धावसंख्या रोखू शकतात हे पोलीस दल असंघ कारण त्यांच्याकडे फायनल मध्ये खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे. परंतु समोर जे फलंदाज आहेत ते अतिशय युवा आणि आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांच्यातलं रंगणारं द्वंद्व खरं तर प्रेक्षकांना एक आनंद देणारी फलंदाजी इथं पाहायला मिळते. तुषार ढोबरे यांच्या बॅटमधून जबरदस्त फलंदाजी करतायत. आपण बघितलं आता देखील निलेश सावंत यांनी सुंदर गोलंदाजी केली होती तरी देखील त्यांच्या षटकामध्ये 11 धावा वसूल केल्या आणि आता देखील खूप सुंदर गोलंदाजी केली परंतु आता 13 धावा वसूल केल्या. म्हणजे सरासरी बरोबर राखत आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हा थरार हा द्वंद्व हे युद्ध आपल्याला रंगलेलं पाहायला मिळेल यात काय शंका नाही. चला आता बघूया कोण गोलंदाजी येतोय. मला वाटतं तानाजी येतोय का. फलंदाज कोण आहे. तुषार ढोबरे स्ट्राईकवर नाही प्रमोद सावंत आहेत जो कर्णधार आहे स्वतः आणि तानाजी मी म्हटलं होतं हा देखील एक अनुभव आहे आणि अतिशय जबरदस्त ऍथलीट असणारा खेळाडू परंतु कर्णधाराकडे स्वतःकडे जबाबदारी आहे आणि असं म्हटलं जातं की कर्णधार एक स्वतः जर अग्र क्रमांकाने येऊन जर लढाई लढत असेल तर निश्चितपणे बाकीच्या सर्व खेळाडूंमध्ये जोश आणि जिद्द निर्माण होत असते. तानाजी विरुद्ध प्रमोद यांच्यामध्ये एक जबरदस्त सामना रंगेल. मला एका सामन्याची आठवण होते इथे फायनलमध्ये पोलीस विरुद्ध जिद्दी टीचर्स म्हणजे आमचा सामना होता. सेमीफायनलची मॅच होती फायनलची नव्हती आणि 6 षटकांमध्ये 7 षटकांचा सामना होता. 6 षटकांमध्ये 50 धावा झाल्या होत्या आणि 7व्या षटकामध्ये याच प्रमोद यांनी 20 धावा कुठल्या होत्या आणि 70 धावा तो सामना त्यांनी जिंकला होता. म्हणजे तो एक अनुभव आहे. म्हणजे या 6 चेंडूमध्ये 20 धावा माझ्या समोर या फलंदाजांनी बनवल्या होत्या. इथं बघूया आता प्रमोद काय करतोय. तानाजीचा अनुभव मोठा आहे आणि खूप वर्ष तो सामने खेळलेला आहे क्रिकेट खेळलेला आहे. बाहेर म्हणजे ओपनचं जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटमध्ये देखील ज्याच्या फलंदाजीची आणि गोलंदाजीची करिश्मा त्यानं बऱ्याचदा दाखवलेला आहे. इथं आता फायनलमध्ये कशा प्रकारे लढाई लढतोय आणि प्रमोद त्याचा कसा सामना करतोय बघण्यास खूप सुंदर आहे थरार. आणि बघा चेंडूवर केलाय जोरदार प्रहार हा आला षटकार 6 धावा. प्रमोद सावंत कप्तान रन बनाए सीनातान असं म्हटलं तरी काही वावग ठरू नाही कारण कर्णधारानं जर आघाडीवरून लढत असेल तर निश्चितपणे सर्व संघ सहकार्यांमध्ये जिंकण्याची जी उर्मी आहे जिंकण्याचा जो जोश आहे जिंकण्याची जी जिद्द आहे तो निश्चितपणे वाढलेली दिसणार आहे. आपण आज कारण बघतोय की पहिल्या चेंडूवर तानाजीवर केलेला हा जो प्रहार आहे हा वार आहे. आता बघूया कशा प्रकारचा प्रतिवार करतोय तानाजी
तानाजी देखील हा शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा अतिशय जिद्दी असणारा खेळाडू आहे, परंतु त्याच्या समोर गाठ पडली आज त्याच्याशी प्रमोद या कर्णधाराची. बघूया कर्णधार कशा प्रकारे आपल्या संघाला विजयपथाकडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. याच दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. संकेत माने ज्यांनी लॉंग ऑनला एक सुंदर असा झेल टिपला होता, तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये धाडण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत कर्णधार. चला पुन्हा आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बघा किती मोठे युद्ध या मैदानामध्ये रंगत आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार खेचला जात असेल तर लगेच दुसरा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी होत आहे गोलंदाज. म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आहे. आणि आता पुन्हा एकदा फलंदाजाने आक्रमण केलेलं, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? आणि दुसऱ्या धावेचा पूर्ण प्रयत्न होत नाहीये, कारण फेकी उत्तम आहे आणि इथं मिसअंडरस्टँडिंग होतंय का? आणि निश्चितपणे आखो में इशारा केला आणि हलक्या हातानं आणखी एक धाव चोरली आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाठवलं प्रमोद सावंत यांना. प्रमोद सावंत कप्तान, रन बनाए सीना तान असा हा खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेला साजेशी भूमिका करताना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 धावा आणि नंतर 2 धावा अशा 8 धावा कुटण्यामध्ये यशस्वी झालेल्या. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 45 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये संकेत माने आहेत. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलेला एक धाव पूर्ण केली. तुषार दुसरी धाव घेतोय का? आणि निश्चितपणे इथं मात्र अडचणीत आहेत, परंतु किस्मत भी बहादुरों का साथ देती है. संकेत माने यांनी टाकलेला थ्रो वन बाउन्स आला, परंतु तो जरा जास्त उंच गेला आणि त्यामुळे दुसरी धाव पूर्ण केली. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा कप्तान आहे. अजून 14 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आहे. आपण बघितलं मगाशी 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष होतं. सागर मोरे आला आणि त्यानं सर्व मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी फलंदाजी केली. अजून सागर मैदानात यायचा बाकी आहे, परंतु देखील कप्तान आणि ठाकरे यांच्यामध्ये रंगतोय हा थरार. त्याच्या समोर आहे तानाजी. हा बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. फलंदाज तर हवी आहे, परंतु गोलंदाज देखील तितकाच चतुर आहे. आणि फ्लिक केलाय, वन बाउन्स, चौकार, चेंडू झालाय परार, सीमा पार, हा गेला चौकार, 4 धावा. प्रमोद सावंत मात्र थांबायचं नाव घेत नाहीत. कप्तानाची जी खेळी आहे ती एक यादगार खेळी या मैदानावर त्यांना खेळायची असं वाटतंय. त्यांच्या फलंदाजीमधून कोणत्याही प्रकारचा दबाव घ्यायला ते तयार नाहीयेत, कारण समोर गोलंदाज जरी अनुभवी असला तरी देखील प्रमोद सावंत मात्र त्याच्यावर आक्रमण करण्यास जरा देखील कचरत नाहीयेत, घाबरत नाहीत. गोलंदाजाच्या डोळ्यात डोळे घालून ते लढाई करत आहेत, कारण त्यांना शिकवलेलं आहे की समोर येईल त्या संकटाला आडवं करून 13 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर, चेंडूवर होतं जोरदार वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. प्रमोद सावंत आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. प्रमोद सावंत कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि तानाजी सारख्या एका अनुभवी गोलंदाजावर प्रहार केला, वार केला, प्रतिवार केला. आणि या षटकामध्ये जवळजवळ कुठल्या 20 धावा, 12 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी अजून देखील मैदानामध्ये लढाई जारी आहे, सुरू आहे. तुषार घापरे आता स्ट्राईकवर आहे. जो तुषार घापरे फलटण प्रीमियर लीगचा अतिशय दाता फलंदाज आहे, तो फलंदाजीसाठी उतरलाय आणि त्याला साथ देतोय कर्णधार कप्तान प्रमोद सावंत. सागर मोरे आपल्या संघाचे स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी गेलेले आहेत. हा युवा फलंदाज आहे, याच मैदानावर खेळतो आणि सातारा जिल्ह्यात एक आयकॉन खेळाडू म्हणून जो खेळत असतो तो सागर मोरे आता आपल्या संघाची स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे अनुभव आणि युवा फलंदाज यांच्यामध्ये रंगलेलं द्वंद्व आहे. आणि असं म्हटलं जातं की रुकते हैं पर्वत भी कहीं कहीं, झुकते हैं दरिया भी कहीं कहीं, मगर रुकते नहीं रवानिया और झुकती नहीं जवानिया. बघूया हे जवान खून आहे, हा रक्त उसळतं रक्त. बघूया आता अनुभवी गोलंदाज संकेत माने यांच्यावर कशा प्रकारचा हल्ला करतायत.
12 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष्य. मग असे बघितलं 12 चेंडू 31 धावा पूर्ण केल्या होत्या. इथं लक्ष जरी कमी असलं तरी देखील मात्र समोरचा जो संघ आहे तो अतिशय अनुभवी असणारा संघ आहे, अनुभवी असणारा गोलंदाज आहे. संकेत माने लेदर बॉलचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे अनुभव मोठा आहे, परंतु त्याच्या समोर उभा आहे तो तुषार ढापरे. असं म्हटलं जातं की खुदी को खुद का अंदाजा नहीं होता, खुदी को खुद का अंदाजा नहीं होता, शबनम के दुलार के बिना फूल भी ताजा नहीं होता, कोशिशें करते जा मेरे दोस्त जान जाओगे, किस्मत का दरवाजा हमेशा बंद नहीं होता. आता बघूया कोण जिंकताय कोण हारताय, कोण जिंकतोय हा फायनलचा मानाचा जिल्हाधिकारी चषक 2025. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. संकेत माने चला तयार आहे तुषार. 12 चेंडू आणि 16 धावा. इन स्विंग. आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय आणि अप्रतिम झेल टिपला, अनुभव कामाला आला आणि संकेत माने याने अतिशय युवा असणाऱ्या फलंदाजाला तुषार ढापरेला पॅनलमध्ये पाठवलं. 11 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा सामना जातोय पोलीस दल या संघाकडे, ज्यानं या मैदानावर रेकॉर्ड केलेला आहे. ऑस्ट्रेलिया ज्याप्रमाणे विश्वचषकामध्ये दादा टीम म्हणून ओळखली जाते तशाच प्रकारचा हा संघ आहे पोलीस दल ज्यांनी कमीत कमी 12 फायनल्स या मैदानामध्ये जिंकलेले आहेत आणि जिल्हाधिकारी चषक जिंकण्यामध्ये ज्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे तोच हा संघ इथं मैदानामध्ये लढाई लढतोय. परंतु त्याच्या समोर आता जो खेळाडू आहे तो अतिशय आक्रमक आणि या सातारा जिल्ह्यातला अतिशय जबरदस्त आयकॉन खेळाडू आहे, ज्यानं मगाशी या सातारा जिल्ह्यातला सर्वात वेगवान गोलंदाज अर्जुन शुरतळे याच्यावर कव्हरमध्ये आणि त्यानंतर 360 अंशात मारलेला मागचा जो पाठीमागचा फायनलला जो षटकार होता तो कोणताही प्रेक्षक विसरू शकत नाही किंवा कोणताही खेळाडू विसरू शकत नाही. अशा खेळाडूचा सामना करावा लागणार आहे संकेत माने यांना. परंतु संकेत माने हे देखील अतिशय चतुर गोलंदाज आहेत आणि लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही, या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही, स्वतःची सावली देखील उन्हात गेल्याशिवाय दिसत नाही. बघूया आता कोण जिंकतंय आणि कोण हा मानाचा करंडक उंचावतोय. जिल्हाधिकारी चषक 2025 सामना सुरू आहे, द्वंद्व सुरू आहे, युद्ध रंगलंय या मैदानामध्ये सातारा जिल्ह्याच्या या ऐतिहासिक छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये. फायनलचा हा थरार जबरदस्त सामना. 11 चेंडू आणि 16 धावा. तसं पाहिलं तर हे एक सोपं आव्हान आहे, परंतु समोर मात्र जो संघ आहे तो शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा संघ आहे, अशक्यप्राय विजय खेचून आणणारा संघ आहे. आणि बघूया आता सामना करतोय सागर. संकेत यानं जोरदार टाकलेला हा इन स्विंग आणि तो बाहेर गेला लेग स्टंपच्या बाहेर. हा वाईट चेंडू. 11 चेंडू आणि 15 धावा. लक्ष आवाक्यात येताना, परंतु हा जो गोलंदाज आहे तो कधीही कमाल करू शकतो आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो. बघा पुन्हा एकदा अनुभव की युवा फलंदाज, अनुभव की युवा खेळाडू संकेत माने आता मात्र आपले अनुभव पूर्ण अनुभव पणाला लावतायत आणि सागर मोरे यांना रोखण्यामध्ये यशस्वी झाले या चेंडूमध्ये. परंतु पुढचा जो फलंदाज आहे हा देखील शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा खेळाडू आहे सागर मोरे. बघूया आणि इथं मात्र किस्मत भी बहादुरों का साथ देती है. रख खून में वाल जब तक जवानी है, तेरी संदाज की तो सारी दुनिया दिवानी है. सागरने केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळालेली नशिबाची जोड निश्चितपणे या 4 धावा. चेंडू तर प्रतिम टाकला होता, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक देखील हा देखील म्हणता येणार नाही, कारण तो चेंडू पडला आणि इतक्या उंचावरून गेला की क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नव्हता. परंतु 9 चेंडू आणि 11 धावा. बघूया 9 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा अनुभव, पण हलक्या हाताने सागर आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय का आणि निश्चितपणे एकेरी दुहेरीत आणि इथं झालेली चूक होते का. निश्चितपणे आणखी एक धाव मात्र वाचवलेली आहे. 3 धावा आणि स्ट्राईक वर पुन्हा एकदा कप्तान प्रमोद. 8 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र लक्ष आवाक्यात आलेलं आहे, परंतु या 2 चेंडूवर कम बॅक करू शकतो संकेत माने आणि 8 धावांचं लक्ष या मैदानावर. तो देखील फायनलचा सामना आहे. 8 चेंडू आणि 8 धावा बनवायच्यात. 8 चेंडू मध्ये 8 धावा. स्ट्राईक वर प्रमोद सावंत कप्तान आहे आपल्या संघाचा आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. मागच्या षटकामध्ये तानाजीवर केलेलं आक्रमण कोणताही
प्रेक्षक विसरू शकत नाही, परंतु संकेत मानेचा सामना आहे आता. संकेत बघूया काय करतोय. आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा संकेत माने. आठ चेंडू आणि 7 धावा. आता मात्र सामना आपल्या बाजूने झोकवत आहेत का. आणि चेंडू गेला. 4 धावा. 4 का 4 धावा बरोबर. प्रमोद यांनी हा जो फटका मारला, चार धावा. 12 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष होतं. आणि आता हव्यात 7 चेंडू आणि 3 धावा. म्हणजे या षटकामध्ये प्रमोद आणि सागरला जो एक फटका मारला होता पाठीमागचा, इथं धावबाद होतोय का, परत पाठवलं. धावबाद होता होता वाचले आणि आता स्ट्राईक ठेवेल. 6 चेंडू आणि 3 धावा. ही ते लक्ष आहे असं वाटतं, सोपं आहे. परंतु आता जो येणारा गोलंदाज आहे तो अतिशय अनुभवी असणारा गोलंदाज आहे. आता बघूया काय करतोय. आणि निश्चितपणे या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. साहेब काय पडते आपल्यास. धन्यवाद सर. अंतिम सामना अतिशय रोमांचक स्थितीत झालेला आहे. 6 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. सातारा पोलीस दल दोन्ही तुल्यबळ संघ. अटीतटीचा चाललेला सामन्याचं प्रक्षेपण होतं युट्यूबद्वारे. सातारा टेनिस लाईव्ह 70 याद्वारे. शेवटचं षटक. 6 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक अटीतटीचा हा सामना. शेवटचं षटक. 6 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत निलेश सर पेट्रोल बँक करून. 6 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. पुढील समालोचन करतील मधने सर. 6 चेंडू आणि 3 धावा. मला मगाशी साहेब म्हटले निलेश हा जो खेळाडू आहे हा आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करतो आणि अशाच बऱ्याच सामन्यांमध्ये तो 6 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष त्याने रोखलेलं आहे. आता बघूया 6 चेंडू आणि 3 धावांचं जे लक्ष आहे ते कशा प्रकारे रोखू शकतो. परंतु समोर फलंदाज आहे तो मात्र सागर. साताऱ्यातला सर्वात स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू सागर मोरे, ज्याने मगाशी आपल्या फलंदाजीचा नमुना आपल्या सर्वांना दाखवलाय. बघूया पहिला चेंडू कसा टाकतोय. आणि इथं फ्लिक केला आणि मला वाटतंय आणि या 4 धावा आणि सामना जिंकलाय सागर मोरेच्या या चौकाराने. आणि फायनलचा थरार देखील, फायनलचा जो विजयी मानाचा करंडक आहे तो जिंकलाय सातारा जिल्हा पोलीस दल या संघानं. चेतन मचले साहेब हे देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आहे. पोलीस दल म्हणजे अनुभवाने युवा या सामन्यामध्ये युवा फलंदाज इथे यशस्वी झालेले आहेत. मानाचा विजयी करंडक जिल्हाधिकारी चषक क्रिकेट स्पर्धा 2025 हे 16 पर्व जिंकण्यामध्ये पोलीस दल संघ, सातारा पोलीस दल या संघाने आणि सागर मोरे खरं तर खऱ्या अर्थानं मन जिंकलं ते कर्णधार प्रमोद सावंत यांनी. काही कमालीची फलंदाजी केली. जेव्हा मैदानात उतरले तेव्हा समोर त्यांच्या गोलंदाज होता तानाजी. हा अतिशय अनुभवी आणि वेगवान असणारा गोलंदाज आहे. परंतु त्याच्या गोलंदाजीवर प्रहार केला आणि बेदरकारपणे फलंदाजी केली आणि निश्चितपणे हा विजय त्यांनी आपल्याकडे खेचून आणला आणि कर्णधाराला साजेशी खेळी केली. या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे जे 50,000 रुपये व फिरता चषक बौद्धवासी चंद्रबाई अप्पासाहेब कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप अप्पासाहेब कांबळे यांच्या सौजन्याने दिलेला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 30,000 रुपये व चषक कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या सौजन्यानं. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 20,000 रुपये व चषक कैलासवासी सौ राजेश्री सुरेश झांजुर्णे यांच्या स्मरणार्थ श्री महेश सुरेश झांजुर्णे यांच्या सौजन्यानं. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे 10,000 रुपये व चषक कैलासवासी शरद माधवराव पानसे माजी ज्येष्ठ क्रिकेट रणजी खेळाडू सातारा यांच्या स्मरणार्थ श्री सुनील शरद पानसे यांच्या सौजन्यानं. आणि